आज दत्त जयंती आहे आणि दत्त जयंतीचा उत्सव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये साजरा केला जातोय। शिर्डीच्या साई मंदिरात देखील दत्त जयंती उत्सवाला सुरुवात झालेली आहे। तर महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी जिथे दत्त जन्मोत्सव हा साजरा केला जातो तिथे मोठ्या उत्साहामध्ये भक्तगण हे जमायला सुरुवात झालेली आहे। हे दृश्य आपण पाहतोय शिर्डीच्या साई मंदिरामधून मोठ्या संख्येने भाविक हे पायी पालख्या घेऊन शिर्डीमध्ये दाखल झालेले आहेत। त्याबरोबरच नरसोबाची वाडी इथली देखील हे दृश्य आपण टीव्ही स्क्रीनवरती सध्या पाहतोय। मोठ्या संख्येने भक्तगण हे दत्त दर्शनासाठी साई दर्शनासाठी मंदिरामध्ये दाखल झालेले आहेत। आज दत्त जयंतीचा उत्सव आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये किंबहुना देशभरामध्ये पाहायला मिळतोय। साधारण संध्याकाळी किंवा काही ठिकाणी रात्रीच्या सुमारास हा दत्त जन्माचा उत्सव साजरा केला जातो, दत्त जन्म साजरा केला जातो। दत्त जयंतीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील दत्त मंदिरांबरोबरच शिर्डीच्या साईबाबा मंदिरात देखील साई भक्तांची गर्दी दिसून येते। आणि आता मी आहे शिर्डीतील साई मंदिराच्या गुरुस्थानजवळ। या ठिकाणी जर पाहिलं तर सकाळची काकड आरती आता पार पडलेली आहे आणि काकड आरतीनंतर या ठिकाणी भक्त आता मुख्य मंदिरातून बाहेर पडतायत आणि गुरुस्थान असेल, परिसरातील दत्त मंदिर असेल आणि वेगवेगळी जे इथे देवस्थान आहे त्या ठिकाणी दर्शन घेत आहेत। दत्त जयंती निमित्तानं साई मंदिराला आकर्षक अशी फुलांची सजावट देखील करण्यात आलेली आहे। आणि आज दत्त जन्म देखील सोहळा शिर्डीच्या या साई मंदिराच्या प्रांगणात पार पडणार आहे। म्हणून जर पाहिलं तर दत्त जयंतीमुळे साई संस्थांना देखील साई भक्तांना चांगलं दर्शन घेता यावं यासाठी विशेष उपाययोजना केलेल्या आहेत। येणाऱ्या भक्तांचं दर्शन लवकर व्हावं यासाठी साई संस्थान प्रयत्नशील आहे। नितीन ओझा, एबीपी माझा, शिर्डी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।